स्वागत आहे मित्रांनो VR ब्लॉग्स या चॅनलवरील आजच्या नवीन अपडेटमध्ये। तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन सिरीजमध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण यवतमाळ वणी रस्त्याच्या पुढील भाग जो आहे तो कव्हर करणार आहे। मागील अपडेटमध्ये आपण तळेगाव रेल्वे स्टेशनपासून यवतमाळ वणी रस्त्यापर्यंतचा अपडेट घेतला होता आणि आज आपण त्या पुढील अपडेट हा कव्हर करणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर यवतमाळ वणी रस्त्याला ही खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन या पुलाखालून क्रॉस करून या दिशेला जाणार आहे। त्यानंतर यवतमाळ घाटंजी या रस्त्याला क्रॉस करून ही रेल्वे लाईन जी आहे ती नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेच्या शेजारी या दिशेने येणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की वर्धा नांदेड या 274 किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाईनचे अर्थवर्क या दिशेने येणार आहे। या ठिकाणी निळोणा तसेच गोदनी या गावाजवळ हे लोकेशन आहे आणि या ठिकाणी 2 ते 3 पुलांचे कार्य हे बऱ्याच काळापासून पूर्ण करण्यात आले आहे। या ठिकाणचे अर्थवर्क देखील 100% पूर्ण झालेले आहे। काही अंतर वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेला समांतर अशी असणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे यवतमाळकडून जामकडे जाणाऱ्या रोडला होणाऱ्या क्रॉसिंगच्या ठिकाणी। या ठिकाणी वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही यवतमाळ जाम या रस्त्याला क्रॉस करणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर आपल्याला नागपूर तुळजापूर हा नॅशनल हायवे दिसत आहे। या हायवेच्या अगदी लगतच म्हणजे साधारणतः 50 मीटर अंतरावरून सर्वात जवळच्या लोकेशनवरून ही रेल्वे लाईन समोरच्या पुलाखालून या जाम रस्त्याला खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे। या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे पूर्णपणे 100% तयार करण्यात आले आहे। जवळच या ठिकाणी वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या कामासाठी असणाऱ्या कंपनीचा प्लांट देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे। समोर आपण पाहू शकता ही जी चौफुली आहे, या ठिकाणावरून सरळ जो रस्ता जातो आहे तो यवतमाळ शहराकडे। यवतमाळ शहराची लांबी या ठिकाणावरून 5 किलोमीटर असेल, तर उजवीकडे नागपूर वर्धा तर डावीकडे आर्णी नांदेड या शहरांकडे हा रस्ता जातो। आणि आता आपण ज्या पुलावरून अपडेट घेत आहे हा पूल म्हणजेच जामकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनवर तयार करण्यात आलेला पूल आहे। या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे 100% झाले आहे आणि या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून जाळ्या देखील नव्यानेच या ठिकाणी लावण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। हा पूल देखील तयार झाला आहे, तसेच या पुलावरून वाहतूक देखील सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे ही लोकेशन 100% तयार असल्याचे आपल्याला म्हणता येईल। तर या ठिकाणी असणारा जो कच्चा रस्ता आहे हा तात्पुरता अजून काढला गेला नाही, कारण या ठिकाणी मित्रांनो नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेवर काही अंतर पुढे एका फ्लायओव्हरच्या निर्मितीचे कार्य हे सुरू आहे आणि त्या ठिकाणी न्यावयाचे सामान हे या ठिकाणी असणाऱ्या प्लांटवरून नेण्यात जात आहे। त्यामुळे ते सामान नेण्याकरिताच या ठिकाणी वाहनांकरिता तो कच्चा रस्ता जो आहे तो ठेवण्यात आला आहे। फ्लायओव्हरचे काम झाल्यानंतर या ठिकाणचा कच्चा रस्ता काढून टाकण्यात येईल व त्यानंतर या रेल्वे लाईनचे कार्य जे आहे हे या पुलाच्या खालच्या दिशेने करण्यात येणार आहे। आणि खालच्या दिशेला या रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे खालच्या दिशेने समोर जाणार आहे। समोर देखील आपण पाहू शकता की अर्थवर्कचे काम हे 80 ते 90% पूर्ण झाले आहे आणि समोर ही रेल्वे लाईन डावीकडे वळण घेऊन एका मोठ्या पुलाच्या द्वारे समोरच्या दिशेला जाणार आहे। ही जी लोकेशन आहे मित्रांनो, या ठिकाणावरून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर न्यू यवतमाळ हे रेल्वे स्टेशन बनवण्यात येणार आहे। या ठिकाणावरून समोरच्या दिशेला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन तर मागच्या दिशेला तळेगाव रेल्वे स्टेशन असणार आहे आणि त्याचा अपडेट आपण मागे घेतला आहे। लिंकमध्ये तो व्हिडिओ दिला आहे, आपण बघितला नसेस तर तळेगाव रेल्वे स्टेशनचा लिंकमधील अपडेट नक्की चेकआउट करावा। तर मित्रांनो, आता आपण पाहू शकता की जाम रस्त्याला क्रॉस केल्यानंतर ह्या समोरच्या दिशेने रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे ते समोर येणार आहे। समोर आपल्याला या रेल्वे लाईनवर स्लीपर देखील आणून ठेवण्यात आल्याचे समोर आपल्याला दिसू शकेल।
बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्लीपर्स हे या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे, कारण या ठिकाणचे कार्य हे जवळपास 100% पूर्ण होत आले आहे. आणि त्यानंतर ही रेल्वे लाईन आपण पाहू शकता की एका भल्या मोठ्या पुलावर एंटर करणार आहे. आणि या ठिकाणी देखील यवतमाळ शहरापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणारा हा वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा अतिशय मोठा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. या पुलाची लांबी साधारणतः 200 ते 300 मीटरपर्यंत असणार आहे. या शेजारूनच वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईन मार्गाच्या शेजारीच नागपूर तुळजापूर हा नॅशनल हायवे देखील वर्धाकडून नांदेडकडेच जात आहे. समोर आपण पाहू शकता की पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते 100% या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच या पुलाच्या सुरुवातीला तसेच पुढच्या स्थानावर देखील आपल्याला स्लीपर्स जे आहे ते आणून ठेवण्यात आल्याचे समोर दिसून आले असेल. तर मित्रांनो, या 2025 या वर्षामध्ये या रेल्वे लाईनवरील बऱ्याच लोकेशनवरील कार्य हे 100% पूर्ण झाले आहे. तर बऱ्याच लोकेशनवर 80 ते 90% कार्य हे पूर्ण झाले आहे. त्यामुळेच आता 2026 या वर्षामध्ये या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर ट्रॅक लेईंगचे काम सुरू व्हायला उशीर होणार नाही. समोर आपण पाहू शकता की पुलाच्या निर्मितीचे कार्य पूर्ण झाले असून त्यापुढे देखील आता अर्थवर्क हे हळूहळू सुरू करण्यात आले आहे. या दिशेला हे जी रेल्वे लाईन आहे समोरच्या दिशेने जाणार आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे, आणि न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. आणि त्याचा जो अपडेट आहे तो आपण पुढच्या अपडेटमध्ये घेऊया. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर.